आपण बघितलं विधानसभा निवडणुकींच्या निकालामध्ये काँग्रेसला मोठा फटका बसलेला आहे आणि याचमुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली। मात्र नाना पटोले यांनी राजीनाम्याचं वृत्त फेटाळलेलं आहे। आपण राजीनामा दिला नसल्याचं पटोले यांनी स्पष्ट केलेलं आहे। राज्यात फक्त 16 जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्यानं काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली आहे। त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी चर्चा होती आणि याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी दिल्लीत खरगेंची भेट घेतली आणि यावेळेस पटोलेंनी महाराष्ट्रातील निकालाबाबत खरगेंशी चर्चा केली। यावेळेस महाराष्ट्रातील निकालावर संशय असल्यानं पटोलेंनी वक्तव्य करत यावेळेस नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा दाखलाही नाना पटोलेंनी दिलाय। कुठला मी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही, बोललोच नाही आणि कुठल्याही बद्दलचा राजीनाम्याबद्दलची चर्चा आता खरगे साहेबांसोबत मी बोलत होतो त्याच्यावरची कुठलीही चर्चा झालेली नाही। एकाच वेळेस मतदान झालं, लोकसभेचं एकाच वेळेस मतदान झालं आणि विधानसभेचं झालं, तर एवढा फरक नाही होऊ शकत जेवढा फरक आपल्याला जाणवत आहे। आणि स्वाभाविक आहे की जनता, कारण की लोकशाहीमध्ये लोक महत्त्वाचे असतात आणि लोकांची भूमिका जेव्हा पुढे येते त्या भूमिकेला पुढे घेऊन जायची भूमिका आमची आहे।